चटणी पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं का? मग लगेच कमेंट करा, कारण अशा चटपटीत रेसिपी आपण पाहत असतो. आणि आजची जी चटणी आहे ती सिक्रेट मसाला तयार करून केलेली आहे, त्यामुळे रंग तर छान आलेला आहेच, त्याचबरोबर तुम्हाला ही वारंवार करण्याचं झंझट नाही. एकदा बनवून ती महिना 2 महिने स्टोअर करता येईल. त्याचबरोबर अगदी छान चटपटीत करण्यासाठीची या ठिकाणी सिक्रेट टिप्स देखील तुम्हाला बोनस टिप्स या रेसिपीच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे रेसिपीला आत्ताच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सो हाय, मी कविता. मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता अशा चटपटीत तोंडाला पाणी आणणाऱ्या, त्याचबरोबर हमखास यशस्वी होणाऱ्या आणि भरपूर टिप्ससहित अचूक साहित्यप्रमाण सविस्तर कृती असणाऱ्या रेसिपी. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून वर्षभरच्या 365 रेसिपीज आपण दररोज दुपारी 12 वाजता न चुकता पाहत असतो, त्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन. आज आपण महिनाभर स्टोअर करतील अशी कैरीची चटपटीत चटणी तयार करत आहोत. त्यासाठी घेतलेल्या आहे 2 कैऱ्या. या ठिकाणी कैरी अगोदर आपल्याला पाण्यामध्ये 10 मिनटासाठी तशीच ठेवायची. 10 मिनटं पाण्यामध्ये छान अशी ही कैरी ठेवल्यानंतर आपण ती छान अशी हाताने चोळून धुवून घेणार आहोत. कैरीला चीक वगैरे असेल तर तो तुम्ही काढून टाकायचा आहे. व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर पुन्हा एकदा पाण्यामध्ये आपण ती दुसऱ्या पाण्याने देखील पुन्हा स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याची वरील साल काढायचीच आहे, त्यामुळे तुम्ही अगदी 2 पाणी नाही धुतली तरीही चालणार आहे. त्यानंतर आपण ही कैरीचा जो देठाकडील भाग आहे तो कट करून घेणार आहोत. त्यानंतर कटरच्या सहाय्याने आपल्याला ही कैरीची वरील जी साल आहे ती सगळी काढून घ्यायची. आणि हो, मी कैरी कट करते तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजेच काय, तर दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुम्हाला येईल. कटरच्या सहाय्याने कैरीची वरील सर्व साल आपण काढून घेणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी कैरी घेताना जास्त आंबट घेऊ नका. जर कैरी खूपच जास्त आंबट असेल तर 2 कैरीऐवजी तुम्हाला 1च कैरी वापरायची आहे. आता ही जी कैरी आहे ती आंबट गोड कैरी आहे, खूप जास्त आंबट नाही, त्यामुळे या ठिकाणी 2 कैरीचा वापर केलेला आहे. दोन्ही कैरींची वरील साल काढून झालेली आहे. त्यानंतर अशा पद्धतीने छान अशी कट करून घ्यायची. त्याचबरोबर या ठिकाणी त्यामधील जी कोय असते ती देखील आपल्याला काढून घ्यायची आहे. खूप छान कोवळी अशी ही कैरी आहे, त्यामुळे चटणी देखील खूप छान अशी तयार होणार आहे. आता सर्व कोय या कैरीतील कोय आपण काढून घेतल्यानंतर ती बारीक बारीक आपल्याला कट करून घ्यायची. तुम्हाला जर किसणीने किसून घ्यायची असेल तरी देखील तुम्ही किसून घेऊ शकता. जेव्हा तुम्ही ही किसणीने किसून घ्याल त्यावेळी तुम्हाला ते मिक्सरला बारीक दळून घेण्याची गरज नाही, वाटून घेण्याची गरज नाही. परंतु या ठिकाणी मी कट करून घेत आहे, त्यामुळे ती मिक्सरला वाटून घेणार आहे. तोपर्यंत तुम्ही जर कविताज किचनचे मसाले ऑर्डर केले नसतील तर नक्कीच संपर्क करा आणि हे मसाले सगळे तुम्ही घरबसल्या ऑर्डर करू शकता. हे पहा, अशा पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत. सगळी कैरी छान अशी कट करून होत आलेली आहे. आता लगेचच आपल्याला यासाठीचा मसाला तयार करायचा आहे. मसाला करण्यासाठी कोणतं साहित्य लागणार आहे, तर या ठिकाणी धणे घ्यायचे, जिरे, त्याचबरोबर काळी मिरे, त्याचबरोबर बेडगी मिरची असं आपल्याला हे घ्यायचं आहे. सुरुवातीला टाकलेले आहे 3 बेडगी मिरची. त्यानंतर धणे आणि जिरे टाकलेले आहे, साधारणतः 1 चमचा एवढं टाकलेलं आहे. धणे साधारणतः 1.5 चमचा. त्यानंतर 9 ते 10 काळी मिरी घेतलेली, हलकीशी 1 मिनिटासाठी भाजायची. खूप जास्त वेळ भाजायची नाही. लगेच गॅस बंद केलेला आहे आणि हलकंसं थंड केल्यानंतर आपण हे मिक्सरला दळून घेऊ. मसाला पाहू शकता खूप छान असा आपला तयार झाला आहे. वास खूप छान असा येत आहे. एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जर यामध्ये कच्ची बडीशोप देखील वापरायची असेल तरी देखील तुम्ही वापरू शकता, परंतु मी कच्ची बडीशोप यामध्ये घातलेली नाही. मिरे आणि धने जिऱ्याचा जो फ्लेवर असतो तो मला खूप आवडतो, त्यामुळे त्या पद्धतीचा मी मसाला बनवलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ही कैरी टाकायची आणि कैरी छान अशी आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची. खूप जास्त नाही, अगदी 1-2दा करून आपण ही मिक्सर चालू बंद करत छान अशी वाटून घेतलेली आहे. कोवळी कैरी होती त्यामुळे पटकन अशी वाटली गेलेली आहे आणि कैरी छान अशी आपली परफेक्ट वाटून तयार झाली आहे. लगेचच आपण चटणी करण्यासाठी घेणार आहोत. कढईमध्ये टाकूया तेल. या ठिकाणी साधारणतः 2 चमचे एवढं तेल टाकलेले आहे. तेल छान गरम झाल्यानंतर
मोहरी टाकली 1 चमचा. मोहरी छान तडतडून द्यायची. आता तुम्हाला जर जिरं टाकायचं असेल तरी देखील टाकू शकता, परंतु मसाल्यामध्ये जिरं वापरलं त्यामुळे मी आता जिरं वापरणार नाही. फक्त 1 चमचा मोहरी घातलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला जर ही चटणी अगदी 2 महिने 3 महिन्यांसाठी स्टोअर करायची असेल तर यामध्ये तुम्हाला मेथी दाणे आणि हिंग हा वापरायचाच आहे. परंतु मी ही चटणी केलेली आहे ती फक्त 8-15 दिवस स्टोअर करण्यासाठीची थोड्या क्वांटिटीमध्ये केली. त्यामुळे यामध्ये मी मसाल्याव्यतिरिक्त इतर काहीही घातलेलं नाही. परंतु तुम्हाला जर टिकवायची असेल तर तुम्हाला त्यासाठी हिंग, मेथी दाणे या ठिकाणी वापरायचेच आहे. त्यानंतर आपण मसाला टाकला होता. मसाला छान असा तेलामध्ये तळून घेतल्यानंतर जी कैरी मिक्सरला दळून घेतली ती सगळी कैरी यामध्ये टाकल्यानंतर छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आता या ठिकाणी ही कैरीची चटणी आपल्याला 1 ते 2 महिने स्टोअर करण्यासाठी यामध्ये सर्व मॉइश्चर जाईपर्यंत आपल्याला हलकंसं कोरडं होईपर्यंत हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. त्यानंतरच तुम्हाला गुळाचा वापर करायचा, नाहीतर ती चटणी खराब देखील होऊ शकते आणि तसं होऊ नये यासाठी तुम्हाला ही चटणी छान अशी आपल्याला 5 ते 7 मिनटं व्यवस्थित अशी परतवून घ्यायची. हलकीशी कोरडी वाटायला लागली की लगेच यामध्ये गूळ ॲड करायचं. गूळ टाकताना या ठिकाणी साधारणतः पाऊण वाटी एवढा गूळ मी टाकलेला आहे. तुमची कैरी जर खूप जास्त आंबट असेल तर तुम्हाला गुळाचं प्रमाण हे वाढवायचं आहे. त्याचबरोबर गुळाऐवजी जर तुम्हाला साखरेचा वापर करायचा असेल किंवा खडी साखरेचा वापर करायचा असेल तरी देखील तुम्ही करू शकता. खडी साखर घेताना तुम्हाला ती मिक्सरला दळून मग यामध्ये ॲड करायची. आता या ठिकाणी गूळ छान असं आपण यामध्ये परतवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, कारण चटणी ही चटपटीत त्याचबरोबर आंबट, गोड, तिखट छान अशी चवीला लागावी यासाठी आपण थोडंसं मीठ टाकल्यानंतर 1 ते 2 मिनटं छान असं या ठिकाणी हलवून घेतलं. त्यानंतर तुम्हाला ही चटणी स्टोअर करण्यासाठी हवाबंद काचेच्या बरणीमध्ये, स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीमध्ये ही स्टोअर करायची, फ्रीजमध्ये ठेवायची. तुम्ही आरामशीर 1-2 महिने देखील ही चटणी वापरू शकता. फक्त चटणी तुम्हाला बरणीमध्ये भरण्याअगोदर तुम्हाला ती पूर्णपणे थंडच करून घ्यायची आहे. चटणी घेण्यासाठी स्वच्छ कोरड्या चमच्याचाच वापर करा, जेणेकरून 2 महिने चटणी आरामशीर टिकते. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. अगदी छान चटपटीत आपली ही कैरीची आंबट, गोड, तिखट आणि स्टोअर करता येण्यासारखी चटणी तयार झाली आहे. रंग छान आलेला आहे. तुम्हाला रेसिपी आवडल्यास कमेंट करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.